पाचोऱ्यातल्या परिस्थितीबद्दल सांगितलं. शहरातल्या विकासाच्या नावावर जे काही ढोल पिटले जात आहेत, जे काही प्रदर्शन केलं जातं आहे, त्याची वस्तुस्थिती मात्र फार भयावह आहे. आपण जर बाहेरपुऱ्याकडची पंचमुखी हनुमानाच्या मागच्या स्मशानभूमीचं जर बघितलं, वास्तविक पाचोरा शहर हे जवळजवळ 3 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये वसलेलं आहे. एवढं मोठं आपलं शहर असताना इतक्या 15 वर्षापासून नगरपालिकेत सत्ता भोगत असताना या आमदाराला फक्त जी जुनी स्मशानभूमी आहे 100 वर्षापूर्वीची, तिच्या व्यतिरिक्त पूर्वेकडं म्हणजे आपल्या गेटच्या तिकडं अजूनपर्यंत स्मशानभूमी बांधता आली नाही. आजही जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लोकांना इकडे येऊन मग स्मशानामध्ये त्यांच्या जवळच्या नातलगांचं मृतांचं दहन करावं लागतं. आणि त्याच्या शेजारून केवळ आपल्या मित्रांना शेतात जाण्याची सोय होईल या नादामध्ये कुठलंही तांत्रिक मार्गदर्शन न घेता, कुठल्याही पुढील जमिनीचं अधिग्रहण न करता आमदारांनी तिथं एक पूल बांधला. पूल बांधताना त्याचा मोठा गाजावाजा झाला. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही त्यावेळेला एकत्र होतो. गद्दारी करायच्या अगोदरच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग ते करत असताना आम्ही बोललो होतो की आपण आधी रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे, परंतु कदाचित मला समजतं त्याच्यापेक्षा त्यांना जास्त समजत असेल म्हणून आज त्या पुलाला रस्ता नाही आहे. हा मुद्दा आपण उपस्थित केल्यानंतर आता तुम्ही जाल तर उद्यापासून तिथं तुम्हाला पुलाचे पुढं तात्पुरता काहीतरी रोलर वगैरे JCB लावून रस्ता तयार करतानाचा आढळून येईल. तर त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. वारंवार सातत्याने हे सांगितलं जातं आहे आपल्याकडं की एक महिला उमेदवार आहे, तिच्याकडनं काय होणार आहे त्याच्यातनं. परंतु आपण सगळेजण वारंवार या गोष्टीचे साक्षीदार आहात किंवा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर 2.5 वर्षापासून जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली, पाचोरा तालुका आणि शहरावर आणि बडगाव तालुका आणि शहरावर जेव्हा आरोग्याचं संकट आलं, त्यांनी आपल्या खर्चाने फवारणी असेल, शिबिरं असतील, मोतीबिंदू शिबिर असेल, या माध्यमातून जनतेची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शहरातली जी काही रस्ते आता आपल्याला सगळे दिसत आहेत, तुम्ही आम्ही आमदार साहेब स्वतः याच्यामध्ये आहेत. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो की जे रस्ते शहरामध्ये झालेले आहेत तर त्यांचं आपणच स्ट्रक्चरल ऑडिट करावं. इतका निकृष्ट दर्जाचे रस्ते तिथं बांधून ठेवलेले आहेत. वास्तविक पाहता नगरपालिकेचं एस्टिमेट नगरपालिकेच्या DSR रेटप्रमाणे ठरलं पाहिजे, परंतु ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या DSR रेटप्रमाणे त्याचं एस्टिमेट करून जास्तीचं एस्टिमेट दाखवायचं आणि लोकल फंडामध्ये त्याचं काम करायचं, कमी खर्चामध्ये त्याचं काम करायचं. अशा प्रकारचे निकृष्ट कामं केलेत. 15 वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी 3 वेळा जवळजवळ 2 ते 3 वेळा एकच रस्ता वारंवार बांधण्याचं काम केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, एक ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या सगळ्यांसमोर आणू इच्छितो. आपल्याकडं गिरणा नदीचा पंपिंग रोडचा जो रस्ता आहे तिथं घनकचरा व्यवस्थापनासाठी त्यांनी सुमारे 3-3.5 एकर जागेवर तिथं बांधकाम केलेलं आहे, प्रकल्प उभारलेला आहे. त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जे काही प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत तर त्या प्लॅटफॉर्म बांधताना इस्टिमेटमध्ये मुरुम काढणे आणि मग तिथं पाया भरणे आणि स्लॅब टाकणे अशी व्यवस्था असताना तिथं जो काही कचरा गोळा झालेला होता तोच कचरा तिथं पूर्वी खदानी होत्या, त्या खदानींमध्ये कचरा टाकून तो खदानी बंद केल्या आणि त्या कचऱ्यावर त्यांनी थोडाफार थातूरमातूर मुरुम टाकून त्याच्यावर स्लॅब ओतलेले आहेत. आणि दोघं गोष्टींचे म्हणजे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचाही बिलं काढलेली आहेत आणि मुरुम भरण्याची सुद्धा बिलं काढलेली आहेत. हे अनादी म्हणजे या 10-12 वर्षामध्ये हे सुरू आहे. त्या कचरा व्यवस्थापनाच्या एरियामध्ये आता नवीन फिल्टर प्लॅन्टचं प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. अतिशय जबाबदारीने आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये पाचोरा शहरातील नागरिकांना विचारतो की सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ज्यांनी आपल्या नॉर्म्समध्ये, नियमावलीमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की घनकचरा व्यवस्थापनाच्या 3 किलोमीटरपेक्षा लांब पाणी पुरवठ्याचे फिल्टरेशन प्लॅन्ट असले पाहिजेत, तिथं या नियमाची पायमल्ली करून आमदार आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जे कोणी नियोजन करत असतील ते या घनकचरा म्हणजे जिथं शहराचा सगळा राडा रोडा कचरा गोळा केला जातो, घाण गोळा केल्या जाते, त्याच परिसरामध्ये आता फिल्टर प्लॅन्टचं नियोजन तिथं बांधकाम आता तिथं सुरू झालेलं आहे. उद्या जर भविष्यामध्ये पाचोरेकरांना भयंकर स्वरूपाच्या आजार आणि गंभीर स्वरूपाचे रोग जर लागले तर त्याला जबाबदार हे फिल्टर प्लॅन्ट असणार आहे, हे मात्र आम्ही जबाबदारीने सांगतो. मग याचं कारण काय आमदार साहेब? तुम्हाला दुसरीकडे जागा नाही मिळाली का? ज्या फिल्टर प्लॅन्टसाठी जागा हव्या होत्या त्या आरक्षित जागा तुम्ही अनारक्षित करून तुमच्या मित्रांना विकल्या, तुमच्या नातेवाईकांना विकल्या.
ते विकायला भाग पाडलं, ह्या सगळ्या घटनांची चौकशी तुम्ही का होऊ दिली नाही, यावर त्यांनी आजपर्यंत एक शब्दाने उत्तर दिलेलं नाही. दुसरं महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, आपल्याकडे जे स्ट्रीट लाईट आता तुम्ही बघतात, तर ह्या स्ट्रीट लाईटची निविदा आमच्या माहितीप्रमाणे जेव्हा निघाली होती त्यावेळेला नाशिकचे ठेकेदार होते. नक्की मला त्याचं नाव माहिती नाही, परंतु काही त्यांचं बरंच काहीतरी नाव होतं नाशिकचे. तर त्यांनी निविदा कमी रेटमध्ये भरली होती म्हणून त्यांना बोलवून आणण्यात आलं, त्यांना धमकवण्यात आलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यामुळे त्यांनी ती निविदा मागं घेतली आणि मग आपल्या जवळच्या माणसाला जास्त टक्केवारीची निविदा भरायला म्हणजे जी होती ती मंजूर करून या शहरातले स्ट्रीट लाईट टाकलेले आहेत. असा एक परिसर सांगा, असा एक युनिट सांगा विकासाच्या नावाखाली उभं केलेलं की ज्याच्यामध्ये आमदारांनी आणि त्यांच्या बागलबच्च्यांनी पैसे खाल्लेले नाहीत. आणि मग विकासाच्या गप्पा मारून हा जनतेचा पैसा, तुमचा आमचा पैसा इकडं द्यायचा. तुम्ही विकासाच्या नावाखाली आणलेल्या पैशामुळं तिकडं महागाई वाढली, सरकारला त्याच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळं तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे कर वाढवावे लागले, वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागल्या आणि त्याचा संपूर्ण भार आपल्यावर आलेला आहे. याच्या अगोदर 2019ला जेव्हा अमोल शिंदे निवडणुकीमध्ये पराभूत झाले, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे चौकापासून तर पार त्या कोपऱ्यापर्यंत आमदार दिलीप भाऊंच्या घराकडनं जो रस्ता लागतो त्या रिंग रोडच्या त्या रस्त्याचा तेवढा जो भाग आहे त्याची चौकशी अमोल शिंदेंनी BNC मार्फत लावली होती. माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे BNCचे किंवा क्वालिटी कंट्रोलचे लोक तिथं येऊन गेले होते. त्यांनी काही तिथं ट्रायल पिट घेतले होते आणि त्या ट्रायल पिटमध्ये त्यांना आढळलं होतं की ज्या नॉर्म्सप्रमाणे किंवा इस्टिमेटप्रमाणे रस्त्याचं बांधकाम व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे न होता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. याची चर्चा झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. परंतु नंतर असं काय झालं अमोल भाऊ की अचानक त्या रस्त्यांची चौकशी थांबून गेली. त्या भ्रष्टाचाराची नंतर परत आजपर्यंत कुठलीही गोष्ट बाहेर आलेली नाही. आणि त्याच सुमारास या रस्त्यांची चौकशी ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला अमोल शिंदेच्या शाळांची चौकशीचं विधानसभेत मोठी बिनगर्जना करून विधानसभेत आमदारांनी गर्जना केली, चौकशी लावली. काळाच्या ओघामध्ये तुम्हाला आठवत असेल, जो भैयासाहेब पाटील आज यांच्याबरोबर फिरतायत त्यांचीही चौकशी त्यांनी लावली होती. अमोल शिंदेच्या शाळेची शिक्षक भरतीची चौकशी लावली होती. ह्या अमोल शिंदेच्या शिक्षक भरतीची चौकशी आणि किशोर पाटलांच्या नगरपालिकेच्या लोकांनी केलेल्या रस्त्याच्या कामांची चौकशी, या दोघांच्या एकमेकांच्या विरोधातल्या चौकशा ऑटोमॅटिक बंद झालेल्या आहेत. त्या आजपर्यंत तुमच्या आमच्या समोर येऊ शकल्या नाही. याचा खुलासा या दोघांनी करणं आवश्यक आहे. त्याच्या अगोदर 2020मध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोना आला. तुम्ही सर्व पत्रकारांनी हा कोरोना शहरातला आणि तालुक्यातला खूप जवळून बघितलेला आहे. त्यावेळेला नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेड्स बसवण्याचं काम शहरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये आणि रस्त्यावर केल्याचं तुम्ही बघितलं असेल. या बॅरिकेड्सचे बिलं काढली गेलेली आहेत. पत्रा खरेदी केला, लोखंड खरेदी केलं, पाईप खरेदी केले. परंतु याची जर माहिती घेतली तर याची माहिती आम्हाला कुठंच मिळाली नाही. असं दाखवण्यात आलं की हे सगळे बिलं टाकण्यात आले याचे आणि हे वस्तू खरेदी केल्यात, परंतु प्रत्यक्षामध्ये ह्या वस्तू कुठेही आढळून आल्या नाहीत. आज ते पत्रे कुठं दिसत नाही का, ते बॅरिकेड्स कुठं आपल्याला दिसत नाहीत. आणि सांगण्यात असं आलं प्रत्यक्षात मात्र हे कुठेही खरेदी केलेलं नव्हतं. हे भाड्याने आणलं होतं, भाड्याने लावून उभं केलं आणि जसा कोरोना संपला तसं त्यांच्या वस्तू त्यांना परत देऊन टाकल्या. परंतु बिलं मात्र खरेदीची दाखवली. लाखो रुपयाची औषधं दाखवली गेली, इंजेक्शन दाखवले गेले. रेमडेसिवीरचा कोटा ह्या तालुक्यामध्ये जर बघितला तर हजारोने रेमडेसिवीरची औषधं खरेदी केली गेलेली आहेत. आमच्याकडे त्याचे बिलं आहेत रेमडेसिवीरने औषधं खरेदी केल्याबाबतची नगरपालिकेने दिलेली. परंतु तुम्हाला आम्हाला आठवत असेल, जेव्हा मोठ्या प्रमाणात कोरोना होत होता एखाद्याला तर त्याचे नातेवाईक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळावं म्हणून रस्त्यावर अक्षरशः वेड्यासारखे धावपळ करत होते. 75 हजारापर्यंत रेमडेसिवीरचं ब्लॅकमध्ये इंजेक्शन या गावामध्ये या तालुक्यामध्ये विकलं गेलं. परंतु हा खोटा मग त्यावेळेला कुठं गेला याचं उत्तर आमदार साहेबांनी द्यायला पाहिजे. संकट एवढे प्रचंड आले, भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. ही पहिली मालिका आम्ही तुम्हाला सांगतोय. वेळोवेळी 17-18 तारखेपर्यंत तुम्हाला याच्यातल्या पुढच्या मालिका सुद्धा आम्ही सांगू. परंतु आमचा सवाल या निमित्तानं असा आहे की आज युथ आयकॉनच्या नावाखाली स्वतःला हिरो म्हणून घेणारे भाजपचे अधिकृत नसले तरी अनावरस उमेदवार जे आहेत अमोल शिंदे, जे भाजपचेच आहेत आणि उद्या भाजपमध्येच जाणार आहेत, ते
ह्या सगळ्या घोटाळ्यांच्या दरम्यान 5 वर्षामध्ये कुठं होते? त्यांनी आवाज का नाही उठवला? त्यांनी या संदर्भामध्ये आमदारांना प्रश्न का नाही विचारला? याचं उत्तर अमोल शिंदेंनी जनतेला देणं आवश्यक आहे. सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, लाखो टन माल मोदी सरकार बाहेरच्या देशातनं आयात करत असताना त्याच्यावर बोलायला अमोल शिंदे आज पण तयार नाही आहे. याचं जर तुम्ही शेतकऱ्यांच्या पुत्र बनवता का शेतकरी विरुद्ध धोरण राबवणाऱ्या भाजपचे खऱ्या अर्थाने मानसपुत्र आहात हे जे तुम्ही सांगावं जनतेला. या निमित्ताने ही पत्रकार परिषद आज रोजी आम्ही बोलवली होती. धन्यवाद. याचे काही एथिक्स एव्हिडन्स प्रमाण आहेत तुमच्याकडे? सगळे कागदपत्र असल्याशिवाय मी कधीच बोलत नाही, काही पण कधीच बोलत नाही. बरं, मग तुम्ही का गेलेत नाही कोर्टात? तुम्ही का गेलेत नाही जाती विभागाला? हा भ्रष्टाचार झालाय हे तुम्हाला माहित पडलं. एक मिनिट, माझा प्रश्न संपला नाही. तुमच्यापैकी कोण का गेले नाही? आम्ही या संदर्भामधली जी माहिती मागितलेली होती ती आत्तापर्यंत आम्हाला मिळाली. ही तर माहिती ना आम्हाला परवा मिळालेली आहे. शासन यंत्रणेमध्ये जे काही बाबू लोक बसलेले आहेत हे सगळे आमदारांचे किंवा सत्ताधाऱ्यांचे दबलेले असतात. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जी आपल्याला अडचणीची माहिती ती मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि कागदपत्रांशिवाय न्यायव्यवस्थेकडे जाता येत नाही. नेमकं आम्हाला अशी अपेक्षा होती किंवा ही इलेक्शन अजून 2-3 महिने ते टाळतील तर आपल्याला निदान कोर्टात तरी जाता येईल. जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही कोर्टामध्ये गेलो आहे. बाजार समितीच्या जागा खरेदीच्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे. बाजार समितीच्या घोटाळ्याच्या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि आता या संदर्भात सुद्धा ही आचारसंहिता संपल्यानंतर याच्यावर अभ्यास करून आम्ही निश्चितपणे कोर्टात जाणार. ऑक्सिजन पार्क हायवेच्या बाजूला आहे. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड 24 तास चालतो. तरी तो ऑक्सिजन पार्क अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्ही का आवाज उचलला नाही? आज तिथे काम सुरू झालंय आणि कार्य पूर्णपथावर आहे. आता तिथे कोणाला 1 रुपयाचं ऑक्सिजन भेटणार नाही, सगळं कार्बन डायऑक्साईड भेटेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे तो ऑक्सिजन पार्क नाही, तो जॉगिंग पार्क आहे आणि तो जॉगिंग पार्कचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करा. तो जॉगिंग पार्क नेमका MSPची जागा सोडून पुढं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे आपल्याला मित्राला अडचण व्हायला नको म्हणून त्याच्या पुढून तो जॉगिंग पार्क बांधलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूनी भिंत बांधून ऑक्सिजन पार्कसाठी ज्या काही ओपन स्पेस ठेवलेल्या होत्या त्या ओपन स्पेस यांनी विकून टाकल्या. काही ज्या कॉलन्यांचे ओपन स्पेस आहेत तिथं मियामिकी नावाचं जे काही प्रकल्प आहे ऑक्सिजन पार्कसाठी घनदाट जंगल तयार करण्याचं जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते काही ठिकाणी प्रोजेक्ट्स त्यांनी करायचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षामध्ये जिथं ह्या व्हायला पाहिजे होत्या तिथं त्या झालेल्या नाही. आता काय झालं नेमकं माहिती का? या सगळ्यांची गोष्ट जेव्हा आपल्या मुख्याधिकारी गेल्या त्याच्यानंतर ही कागद हळूहळू एक एक मिळायला लागली. ही थोडी नाही आहे, ती जवळजवळ 4,500 कागद ही सगळे आहेत. यांचा एकेकाचा अभ्यास करणं, तो ते तपासणं, दुसरीकडे जाऊन ते बघणं, प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघणं, या सगळ्या गडबडींमध्ये आम्हाला प्रचार सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण ह्या सगळ्यांच्या चौकशा ताई निवडून आल्यानंतर लागणार आहे. म्हणून मी मागेही म्हटलं होतं की सगळ्या गोष्टींचा हिशोब होईल. आम्हाला अपेक्षा एवढीच आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये जसं आम्ही भांडतो आहोत आज जसं आम्ही मुद्दे उचलतो आहोत, हे मुद्दे सत्तेत असताना फडणवीस तिथं मालक असताना अमोल भाऊंवर आमचा का जास्त कटाक्ष आहे तर त्याचं कारण आहे की ते सत्तेमध्ये सहभागी होते. फडणवीसांच्या रूपाने ते खुर्चीवर बसले होते. ते भाजपचे तालुका अध्यक्ष होते. आमच्याकडे ताईंकडे तर कुठलंच पद नाही आहे आत्ताच्या क्षणाला सुद्धा. आणि त्यामुळे ते तालुका अध्यक्ष असताना ते जर जाऊन बसले असते फडणवीसांजवळ आणि हट्ट केला असता की जसं आता मला छुपा पाठिंबा दिलेला आहे तसं यांच्यावर कारवाई करा तर निश्चितपणे एवढा भ्रष्टाचार आमदारांचा गोकाळा दिसतो. सरकार आणि सत्ता त्यांची असल्यामुळं नगरविकास खात्यातनं जी कागदपत्रं आपल्याला मिळायला पाहिजे ती अद्यापपर्यंत मिळाली नाही. माहिती अधिकारातनं ती माहिती आपण मागितली होती. त्याचं राज्य आयुक्ताकडे आपण सेकंड अपील केलेलं आहे. ते अजूनही प्रलंबित आहे. त्याच्यावर सुनावणीसुद्धा अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. जर भविष्यामध्ये या सगळ्या याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे, आम्हाला निश्चित आहे, आम्हाला नाही तर उद्या महाराष्ट्राला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या राज्यावर येणार आहे आणि त्यावेळेला परत टप्प्याने सगळे प्रयत्न जे काही म्हणतो ना आपण कबरी खोदणे ते सगळ्या कबरी त्या काळात खोदल्या जाणार.